डी काळ आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य ही माझी 3 अंग आहेत. युगानुयुग मी सर्व पाहत आलो आहे. या मुंबापुरीतील काल, आज व उद्याच्या गणेश उत्सवाची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. गंगाधर एक केसरी पुरुष स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र व्हावा या उदात्त हेतूने लोकांना एकत्रित आणण्यासाठी पहिला सार्वजनिक गणेश उत्सव गिरगावच्या केशवजी नाईक चाळी सुरू करण्यात आला. सगळं विसरून सर्वजण आनंदाने गणेशोत्सव साजरा करू लागले. जनजागृतीच्या हेतूने नवनवीन नाटके, पोवाडे, भारुडे रचू लागले. या एकजुटीच्या प्रयत्नातून स्वातंत्र्य मिळालं. भारत स्वतंत्र झाला. हळूहळू गणेशोत्सवाचे रूप बदलू लागले. अनेक मंडळे उदयाला येऊ लागली. चाळी व देवळात बसणाऱ्या गणरायाचे मंडप थेट भर रस्त्यावर येऊन पोहोचले. 1.5 फुटाची मूर्त 3 फुटावर येऊन पोहोचली. उंच उंच गणेश मूर्तीची स्पर्धा सुरू झाली. मंडपाच्या कमानीवर गुटखा, सिगारेट यांच्या पोस्टरने गणरायाचे स्वागत होऊ लागले. मार्केटचा राजा, गल्लीचा राजा असे अनेक राजे निर्माण होऊ लागले व त्यातूनच आपापसात स्पर्धा व वैर वाढू लागले. पहिल्यांदा स्वखुशीने मागणाऱ्या वर्गणीचे जोर जबरदस्तीत रूपांतर झाले. डेकोरेशन, विद्युत रोषणाई, डीजे, ऑर्केस्ट्रा यांच्या नावाखाली करोडो रुपयांचा चुराडा होऊ लागला. गणेशोत्सव व मंडळे हळूहळू मोठी होऊ लागली. तसतशा दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागू लागल्या. 50 रुपयात झटपट VIP दर्शन असा गणेश दर्शनाचा बाजार सुरू झाला. मंडपात देवाची आरती व मंडपाच्या मागे राजरोसपणे जुगार चालू झाला. भजन, व्याख्याने जाऊन ऑर्केस्ट्रा व डीजे वाजू लागले. विसर्जनाच्या नावाखाली आपल्या मंडळाचे व पक्षाचे शक्ती प्रदर्शन होऊ लागले. डीजेच्या असह्य आवाजात देवाचे विसर्जन होऊ लागले. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्रकिनारी भग्न अवस्थेतील मूर्तीचा खच पडू लागला. कुठे सोन, कुठे मुकुट, कुठे हात असे विखुरलेले गणरायाचे ते अवयव बघून हाच का तो देव ज्याची आपण मनोभावे पूजा करतो हा यक्ष प्रश्न उभा राहू लागला. पण या सर्वात आजही काही स्वच्छ कार्यकर्ते व मंडळ श्रमदान, गोरगरिबांना मोफत वह्या पुस्तक वाटप, आरोग्य शिबिर, रुग्णवाहिका, नैसर्गिक आपत्तीत गरजूंना मदत करून आशेचे किरण जागे ठेवत आहे. हळूहळू सर्व बदलेल. आपले आवडते गणराय ऑनलाईन होते. स्वतःच्या बिझी शेड्यूलचा पाहणा करून खरे दर्शन घेण्यापेक्षा व्हॉट्सअप, सायकीवर ऑनलाईन दर्शन घेतील. ऑनलाईन अभिषेक, ऑनलाईन पूजा होऊ लागेल. सगळं काही ऑनलाईन होईल. पण आपली मन मात्र ऑफलाईन होतील. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मूर्तीची उंची कमी होऊ लागली. पण त्यामागे घाईचा पोस्टर मात्र उंचच उंच होऊ लागला. या घाईचा गणपती, त्या घाईचा गणपती म्हणून गणराय प्रसिद्ध होते. लोक देवाच्या आरती बरोबर आईची आरती देखील गाऊ लागतील.
जय देव जय भाईराया. करोडोची देणगी गोळा करूया. टॅक्स फ्री इन्कम पाकिटात भरूया. खाऊन पिऊन मजा करूया. जय देव जय भाईराया. खरोखर असा असेल का उद्याचा गणेशोत्सव? हे सर्व आपण बदलू शकतो. हो, आपल्याच हातात आहे. चला तर देवाचे राजकारण बंद करून खऱ्या समाजकार्याला हातभार लावू. मानवता हाच खरा धर्म मान आणि मनापासून गणेशोत्सव साजरा करू.